नमस्कार मंडळी, राम राम. तर कशा आहात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा ब्लॉगमध्ये. तर हा आहे मस्त आमच्या खोपोली इथला गगनगिरी महाराज मठ. तर आम्ही गगनगिरी महाराज मठमध्ये आलो. येताना शूटिंग केली नाही कारण 2 ट्रिप मारायच्या होत्या. आधी मी आणि मुलं आलोत आणि नंतर मग हे यांच्या आईला घ्यायला गेले. त्याच्यामुळे असं फास्ट आलो आणि वोटिंगच्या याच्यामध्ये होतं तर इलेक्शनच्या तर खूप जास्त गर्दी वगैरे होती. तर मी येता जाताचा काही शूट घेतला नाही. तर डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात होत आहे गगनगिरी महाराज मठ इथून. तर बघा खूप सुंदर आणि किती खूप मोठं हे मठ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका. तर चला तर मग सुरुवात करूया एका मस्त अशा सुंदर लोकेशन व सुंदर अशा ब्लॉगची. तर मी आणि आम्ही आधी आलो, एक राऊंड आम्हाला आणून ठेवलं आणि नंतर मग हे घ्यायला गेले. मग आम्ही होतो उभं इथेच. तर इकडे रिक्षाची वगैरे सर्वच याची व्यवस्था आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ कसा आहे तर कळेल. तर हा रस्ता आहे, आम्ही होतो उभं इथं. तर थोडा शूट घेतला. खाण्यापिणं नाश्ता पाणी सर्व याची व्यवस्था आहे. असे काही इथं दुकानं लागले आहेत सर्व नाश्ता वगैरेचे. आणि नंतर मग आम्ही एंट्री घेतली. तर आता आम्ही बघा एंट्री घेतली. आरव समोर आहे आणि अंश माझ्यासोबत आहे बघा. आणि टिक्का लावला आता स्टार्टिंगला गेटवरच आम्ही आणि टिक्का लावला आणि एंटर झालो. आरवने एंट्री घेतली तर टुकटुक वाजलं. तिथे चेकिंगचं हे होतं. तो बोलतो हे असं काय वाजतंय टुकटुक. तर अशी काही एंट्री घेतली आम्ही. आणि इकडं उजव्या हातावर होतं चप्पल ठेवायचं स्टँड. इथे चपला करावं लागते आणि गर्दी होती, संडे होता. रविवार म्हटलं की मठामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि बघण्यासारखं पण खूप काही असते इथं. तर असं इथे चपला ठेवायचं हे होतं. चपला ठेवून इकडल्या साईडनं एंट्री करायला लागते. इथं मुलांची मस्ती चालू होती. आम्ही होतो गेटवरच उभं यांची वाट बघत. तर मुलांची अशी काही मस्ती चालू होती. तर बघा मस्त बसले आणि मी असं थोडंसं शूट घेतलं. तर खूपच सुंदर आहे हिचं दृश्य. तर व्हिडिओ पूर्ण वॉच करा, तुम्हाला सगळं काही समजेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर सर्व काही समजेल तुम्हाला. इथं तसं शूटिंग, मोबाईल, फोटो काढणं बिलकुलच हे नाही आहे, बंदी नाही. पण असं घेतलं आम्ही. आणि जेव्हा मूर्तीजवळ जातो म्हणजे महाराजाची मूर्तीजवळ जातो तर बिलकुलच हे नाही. तर तिथला एकच फोटो घेतला होता, तो मी पटकन जो थंबनेलमध्ये तुम्ही बघितलाच असेल. बाकी इथे काही हे नाही घेता येत, शूट वगैरे काहीच नाही करता येत. तर इकडून असेल एंट्री आहे. तर एंट्री घेतली. आता जवळजवळ मला वाटते 5:45 वाजले होते. तर इथं लाईटं वगैरे चालू व्हायचे होते. थोडा अंधार पडला की लाईटं चालू होतात, जे तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे. समोर इथलं खूपच सुंदर दृश्य दिसते. आता पण छान दिसते, पण समोर लाईटं वगैरे झाल्यावर खूप सुंदर दिसते. म्हणून तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि हे यायचेच होते तर आम्ही असंच टाईमपास करत बसले इथे. इथे लाईटं वगैरे लागल्यावर खूप मस्त दिसते. समोर जाऊन तुम्हाला बघायला भेटेल इथं लाईटं लागल्यावर काय होते. इथं महाप्रसाद पण असतो. जसं आता उद्या जाऊन म्हणजे आज बुधवारी जर तुम्ही दिवसावर व्हिडिओ पडला तर गुरुवारच्या 4 तारखेला इथे मोठा असा कार्यक्रम आहे. पण त्याच ठिकाणचा डबल व्हिडिओ होईल म्हणून मी शूट नाही घेत. असं वाटलं की 4 तारखेचा व्हिडिओ शूट घेतला असता तर मस्त झालं असतं. आणि बघा खूप हे आहे, मोठं आहे आणि हे मंदिर आहे म्हणजे मठ आहे. तर मधातून नदी आणि दोन्ही साईडला मंदिर आहे. तर खूप सुंदर आहे. समोर बघाच तुम्ही. हे आले होते मग याच्यानंतर. तर आम्ही गेलो. इथे बघा सगळी इथं माहिती लिहिली आहे, कोण्या दिवशी कोणत्या कार्यक्रम राहील, या तारखेला हे आहे असं करून. तर आता आम्ही चाललो मठामध्ये आतमध्ये. इथे खरी जिथे समाधी घेतली होती तिथे वरतं जावं लागते. पण ते 4 वाजेच्या अगोदरपर्यंतच एंट्री असते, 4च्या नंतर एंट्री नसते. आणि आता लाईट लागण्याची सुरुवात झालीच आहे. तर जर फिरून येऊ आपण पूर्ण तोपर्यंत लाईट चालू होऊन राहील इथले. तर असं आम्ही आता आलो आणि दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं. खूप सुंदर आहे बघा काही. आणि खरंच इथली जी मूर्ती आहे ना, तो कलाकाराची एकदम कमाल आहे. खूप सुंदर अशी त्यांची कला आहे ती. आणि मूर्ती खूपच सुंदर याच्यात बनवली आहे त्यांनी, जे थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेच आहे.
आणि ही बघा इथे ही जी नद आहेत ही 12 महिने वाहते असते, 12 महिने वाहते असते. आणि दोन्ही साईडला आहे मधातून नदी आहे, कारण त्यांचं म्हणणंच होतं का मी नदीच्या काठावरच समाधी घेईल बा म्हणून. पहाडावर आहे पण ते एकदम मस्त. आणि बघा किती मस्त दृश्य आहे इथलं, आणि मस्त शांत वाटते इथं. खूप मोठं असं इथे हे पण आहे विश्रामगृह, म्हणजे जे लांबून वगैरे येतात ना त्यांच्यासाठी सगळी राहण्याची खाण्याची पिण्याची सर्वच ह्याची व्यवस्था आहे. आणि दुरून दुरून इथे येतात पण लोक, कारण बघण्यासारखं आहे. तर तुम्ही इथे कुठून व्हिडिओ बघत आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा, आणि तुमच्यापैकी कोणी कोणी हा मठ बघितला आहे ते पण कॉमेंट करून सांगा. तर आता अंधार होत चालला आहे, आणि तसं जसा जसा बघा दोन्ही साईडने मंदिर आणि मधातून नद आहे. असं काही आहे इथलं खूपच. जसा जसा अंधार होत चालला आहे तसं तसं दृश्य अजूनच खूप सुंदर दिसते, कारण संध्याकाळीच मजा येते बघायला, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर बघा ही नदी कशी मधातून आहे, आणि दोन्ही साईडला आपले हे आहेत. आता इकडे चाललो, इथे काहीतरी कार्यक्रम होता, तर फटाके फुटत आहे मस्त. झाडं पण सगळे साहित्य नारळाचे आहे, आंब्याचे आहे. आता दिवसा आता थोडा थोडा अंधार होत चालला आहे, दिवसा मस्त झाडं वगैरे दिसले असते. पण बाकीचं जे आहे ते रात्रीचंच मजा येते, रात्रीचं म्हणजे सायंकाळचं चांगलं दिसतं दिसायला. आता आपण आलो दुसऱ्या मंदिरामध्ये, म्हणजे त्या मठातच आहे पण मंदिरं खूप आहेत. बघा इथं सगळे संतांचे आहेत. नंतर मग पिंड, अशा प्रकारे आम्ही सर्व यांचं दर्शन करून घेतलं. आणि मोठा असा होम पण असतो इथे, मोठा असा होम असतो इथे, मस्त असतो, छान असते बघण्यासारखं. तर असं पण आम्ही सगळ्याचं दर्शन करून घेतलं आणि बसलो. मुलं बघा कशी मस्त मजा करत आहे. आणि इथं होम झाले, होमचं इथं होम हा रोजच चालूच असतो. तर असं काही होम होता, आणि खूप मोठं, म्हणजे किती मोठं आहेत नाही, खूप जास्त जागा लागली असेल याला, अशा प्रकारे. आणि समोर जाऊन, आणि हे आहे हे आहे विश्रामगृह. तर बघा एका ताज हॉटेलपेक्षा पण काही कमी नाही. बघा किती मोठं आणि खूप सुंदर आहे. आता बाहेरूनच एवढं सुंदर आहे, म्हटलं आतून किती सुंदर असेल, पण ते आपण आतून काही बघितलं नाही. खूप मोठं आहे. आत्ता बंद आहेत मला वाटते 2-3 वर्षात, आधी नव्हतं एवढं मोठं. खूप सुंदर आहे बघा किती, रात्रीचं खूपच सुंदर दिसते. आणि आता आपण जाऊत आहे गौमाताचं दर्शन घ्यायला. गौमाता आहे समोर, आणि शंकर पार्वतीचं मंदिर आहे परत एक. कितीतरी एकर म्हणजे जागा असेल ही, एवढं ते मठाला कितीतरी एकर जागा असेल. आणि हे बघा एवढं मस्त विश्रामगृह आहे इथे, म्हणजे लांबून घेऊन आले कोणी तर रात्रभर राहू शकते, मुक्काम राहू शकते, सगळंच याची व्यवस्था आहे इथे. आणि इथं काहीतरी कार्यक्रम झाला होता, तर त्यांचे ते चालू आहे मंडप वगैरे काढणं. आणि आता समोर जाऊ आपण, आणि गौमाता आणि शंकर पार्वतीचं मंदिर आहे ते बघूयात. तर तुमच्यापैकी कोणी कोणी येतं, कुठून व्हिडिओ बघत आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा मला, आणि कोणी कोणी बघितलं तर सांगा. खूप मोठा आहे हा. एखादी वेळाच गेली दुपारी वगैरे, तर वरचा पण तुम्हाला नक्की मी दाखवेल, याचा समोरचा पार्ट कधीतरी. पण ते खूप पहाडावर चढावं लागते, तर लहान मुलं चढत नाही, आणि दुसरं काही साधन नाही, चालतच जावं लागते तिथे. म्हणून आम्ही, मला वाटते 6 वर्षाच्या अगोदर गेलो होतो, त्याच्यानंतर आम्ही कधीच गेलो नाही. आणि आता अंधार झाला होता, पूर्णपणे अंधार होत आला होता. 7 वाजले होते, 7 वाजले होते बहुतेक. आणि असं आम्ही मस्त गौमाताचं वगैरे बघितलं. मुलांना पण गौमाता वगैरे बघायच्या होत्या. आणि इथे खूप असतात, हे बघा किती गौमाता आहेत मस्त. आणि त्यांचं राहण्याचं पण, स्वच्छता पण सर्व आहे, मच्छर वगैरे काहीच नाही, सर्व याचं भान ठेवलं आहे त्या लोकांनी. आणि खूप सुंदर असं त्यांचं देखभाल होतात तिथे. असं हे करून घेतलं आम्ही, सगळं बघितलं. नंतर मग आम्ही गौमाता वगैरे बघितलं, पण मुलं काही हटत नव्हते तिथं. मुलांना तिथंच थांबायचं होतं. मला पण हात लावू दे, मला पण हात लावू दे चालू होतं, मला पण हात लावायचा आहे असं. आणि तिथून काही हटत नव्हते, कारण
आपले तिकडे गावातला मिळते म्हणजे असे गाय वगैरे बघायला, पण इकडे काही मिळत नाही आमच्याकडे. तर त्यांना खूप वेगळं वाटत होतं मुलांना. तर मुलं आपले बसले ते हात लावू का नाही लावू करत. आरव बघा कसा करत होता, हात लावू का नाही लावू अशा प्रकारे. आणि मग पूर्णपणे अंधार झाला होता. आणि आता आपण चालू इथे शंकर पार्वतीचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेऊया. तिची आरती वगैरे झाली असेल कारण लवकर होते. आणि अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतलं. तिथून जवळून शूट नाही घेऊ दिलं, तर मी लांबून आल्यावर घेतलं, बाहेर निघाल्यावर. असं मस्तपैकी झालं होतं. आणि बघा रात्रीचं किती सुंदर दिसते सर्व. हे एवढं पूर्ण जे मोठं दिसते हे पूर्ण मठाचं असे आहे. अजून खूप मोठं आहे. काही तर एक बाजू तर बंद झाली होती, एक साईड. त्या साईडनं तर जायला नाही भेटलं. 4च्या अगोदर गेलं तर जायला भेटते. इमॅजिन करा किती मोठं असेल हे. बापरे. अशा प्रकारे आम्ही मस्ती केलं. ना आता घरी याच्या रस्त्याने निघालो. एक्झिट घ्यायची वेळ आली कारण टाईम झाला होता. आता आम्ही चाललो घरी. समोर आता तिथं लाईटं वगैरे लागलेच असेल, तिथं बघू आपण. आणि नंतर तिथं बघून मग घरी निघूया. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मग, तर कमेंट करून मला नक्की सांगा. समोर तिथे लाईटं वगैरे लागले होते, तिथे पाणी वगैरे मस्त चालू झालं होतं. तर फोटो वगैरे काढला आम्ही. आणि जाताना पाणी बघा कसं होतं, आणि येताना अर्ध्या तासातच पाण्याचीही वाढली होती. लेवल बघा वाढली होती. पाणी जास्त जोरात चालू झालं होतं नदीला. आणि इथं पण आल्यावर मग हे बघा असे सुंदर असं दृश्य चालू झालं. तर बघा लाईट लागायच्या पहिले आणि लाईट लागल्यावर आणि पाणी वगैरे चालू झाल्यावर किती सुंदर दिसते बघा. खूपच सुंदर आहे. तर चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला पुन्हा बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन मस्त सुंदर सुंदर दृश्य ठिकाणची व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहील. तर तुम्ही मला व्हिडिओद्वारे खूप खूप प्रेम द्या, सपोर्ट करत राहा. सपोर्ट असाच कायम राहू द्या तुमचा. तर भेटूच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. तर चला तर मग बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वांची काळजी घ्या. बाय बाय.